सीता मातेच्या स्वयंवराची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सीता मातेचे वडील राजा जनक यांनी राजसभेत घोषणा केली होती, भगवान शिवाच्या धनुष्याची प्रत्यंचा जो जोडू शकेल त्याच्याशी देवी सीतेचा विवाह होईल. हे धनुष्य साक्षात भगवान शंकरांनी राजा जनक यांना दिले होते. सीता मातेच्या स्वयंवरात अनेक राजे होते, त्यामध्ये रावणही होता. पण शिवधनुष्य उचलणे कोणत्याच राजाला शक्य झाले नाही. तेव्हा प्रभू श्रीरामांनी हे धनुष्य उचलले आणि प्रत्यंचा लावताना त्याचे तुकडे झाले. त्यानंतर श्रीराम आणि देवी सीता यांचा विवाह झाला. सीता माता अयोध्येला आली. पण त्या धनुष्याचे पुढे काय झाले, ते धनुष्य आता कुठे आहे, याविषयीची माहिती आपण समजून घेणार आहोत. धार्मिक श्रद्धेनुसार असे मानले जाते की भगवान श्रीराम जेव्हा शिवधनुष्याची प्रत्यंचा बांधत होते तेव्हा ते धनुष्य तुटले. धनुष्याचा एक तुकडा आकाशात तर दुसरा तुकडा पाताळात गेला आणि तिसरा तुकडा जो धनुष्याचा मधला भाग होता तो पृथ्वीवर पडला. पृथ्वीवर पडलेल्या धनुष्याचा मधला भाग आज नेपाळमध्ये आहे. हा तुकडा पडलेले ठिकाण आज धनुषधाम मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर नेपाळमधील जनकपूर पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. आजही अनेक रामभक्त आणि भाविक शिवधनुष्याच्या त्या तुकड्याची पूजा करण्यासाठी येथे श्रद्धेने येतात.